सरकारने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे। 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे। त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत। योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलै होती, पण अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारकडून या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे। आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत त्यावरून 16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे। तसेच 1 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल। त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। साधारण 15 ऑगस्ट पर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल। ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपयांची रक्कम जमा होणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।